अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। मंडळी बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रात्री झोपताना करावयाचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला तुमच्याच उशीखाली ही एक वस्तू ठेवायची आहे। ही एक वस्तू तुमच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व वाईट दिवस बदलवेल। ही एक वस्तू तुमचं नशीब बदलवेल। ही एक वस्तू तुमचा भाग्योदय घडवेल। बघा, तुमच्या जीवनात खूप कष्ट आहेत, खूप मेहनत आहे, ताई आम्ही सतत सहन करत आहोत, सतत आम्हाला फक्त आणि फक्त सहन करावं लागतं, सुख राहिलेलं नाही, आमच्या जीवनात आनंद राहिलेला नाहीये, तुमच्या जीवनात फक्त समस्या उरलेल्या आहेत किंवा सतत आर्थिक चणचणी येत आहेत, कर्जबाजारी झाला आहात, कर्जाचा डोंगर वाढलेला आहे, घरामध्ये सतत कलह होत आहेत, रात्री सुखाची झोप लागत नाही, झोपल्यानंतर सतत वाईट स्वप्न पडतात, सतत दचकल्यासारखं किंवा उपसून उठल्यासारखं होत आहे, अशा कुठल्याही समस्या असतील तर त्यासाठी हा उपाय आवर्जून करा। ही एक वस्तू फक्त रात्री झोपताना उशीखाली ठेवा। अगदी 2 ते 3 दिवसात या वस्तूचा, या उपायाचा अनुभव घ्या। ही एक वस्तू तुम्ही उशीखाली ठेवायला सुरुवात केल्यानंतर कुठेतरी तुम्हाला अनुभव यायला सुरुवात होईल। जिथे पैसा उरत नव्हता तिथे पैसा उरायला लागेल, पुरायला लागेल। ज्या ज्या गोष्टींमध्ये, ज्या ज्या कामांमध्ये नशीब साथ देत नव्हतं तिथे तुमचं नशीब तुम्हाला साथ द्यायला लागेल। जिथे तुमचं भाग्य तुम्हाला खराब वाटत होतं तेच भाग्य उजळायला लागेल। रात्री सतत वाटणारी भीती कमी होईल आणि तुमच्या इच्छित मनोकामनाही पूर्ण होतील। या उपायाने धनप्राप्तीचे मार्ग खुले होतील आणि तुमच्या घरामध्ये सकारात्मकता येईल। अत्यंत प्रभावी उपाय आहे, अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे। हा उपाय आठवड्यातील कुठल्याही वारी तुम्ही करू शकता। स्पेसिफिक असा कुठला दिवस, कुठला वार काहीच नाही, फक्त रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय करायचा आहे। उपाय करताना फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे, पूर्ण पॉझिटिव्हिटी हवी आहे, पूर्ण डोक्यामध्ये पॉझिटिव्ह विचार असणं आवश्यक आहे। आता तुम्हाला 2-3 उपाय सांगते, त्यातील जसा किंवा जो जमेल तो उपाय तुम्हाला करायचा आहे। सगळ्यात पहिली गोष्ट, सतत झोपेत भीती वाटत आहे, अगदी झोप लागली की दचकून उठण्याची सवय आहे, बऱ्याच वेळा डोक्यातले विचार थांबत नाही, रात्रीची सुखाची झोप येत नाही, अशी समस्या असेल तर त्यासाठी हा पहिला उपाय। यासाठी तुम्हाला काळी चिंच घ्यायची आहे आणि काळ्या रंगाचं कापड। काळी चिंच, त्यात चिंचोका असला पाहिजे। बघा, कुठेही कुठल्याही किराणा दुकानात कुठेही तुम्हाला मिळून जाईल। काळी चिंच घ्यायची, फक्त त्यात चिंचोका असेल अशी चिंच घ्यायची, ती काळ्या रंगाच्या कापडात बांधायची, त्या कापडाला एक घट्ट गाठ मारायची, त्यानंतर ही आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची, एक वेळा कालभैरव, फक्त एक वेळा कालभैरव अष्टकम म्हणायचं आणि त्यानंतर रात्री झोपताना ही काळी चिंच काळ्या पोटलीत जी आपण बांधलेली आहे ती उशीखाली ठेवायची। आता ही दुसऱ्या दिवशीही काढायची नाही, तिसऱ्या दिवशी काढायची नाही, ज्या दिवशी तुम्ही ही तुमच्या उशीखाली ठेवाल त्या दिवसापासून 1.25 महिना म्हणजे 41 दिवस ती आपल्या उशीखाली ठेवून द्यायची। तुम्हाला 1, 2, 4, 5 दिवसात अनुभवायला सुरुवात होईल। भीती वाटणं कुठेतरी कमी होईल, वाईट स्वप्न पडत होते ते कुठेतरी कमी होतील, सतत जे दचकणं तुमच्यामध्ये होत होतं हे कुठेतरी कमी होत जाईल आणि 41 दिवसात तुमच्या सगळ्या समस्या सुटून जातील। 41 दिवसामध्ये ही चिंच काढायची आणि कुठेही एखादं मोठं झाड बीड असेल तर त्याखाली टाकून द्यायची। पुन्हा कधी 2, 4, 5 महिन्यामध्ये वाटलं तर पुन्हा ही चिंच या कापडामध्ये घ्या, आपल्या उजव्या हातामध्ये येऊन कालभैरव अष्टकम म्हणा, अभिमंत्रित करून ही चिंच आपल्या उशीखाली ठेवा। मी खूप लहान होते तिथून मला वाटते की ही गोष्ट माझी आई माझ्यासाठी नेहमी करत आलेली आहे, त्यामुळे याचा मला खूप चांगला अनुभव आहे। त्यानंतरची दुसरी सेवा किंवा दुसरा उपाय सांगत आहे। हा उपाय जो आहे तो इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी आहे। यासाठी तुम्हाला लवंग घ्यायचे आहे। हा उपाय देखील तुम्ही आठवड्यातील कुठल्याही वारी करू शकतात, पण जर मंगळवारी केला तर उत्तम आहे, कारण मंगळवार हा एक अत्यंत प्रभावी वार किंवा उपाय करण्यासाठी, इच्छा पूर्ण होण्यासाठी, लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा विशेष वार आहे, म्हणून शक्यतो मंगळवार, बाकी कुठल्याही वारी केला तरीही चालेल। यासाठी 7 लवंगा घ्यायच्यात आणि 7 तुळशीची पानं घ्यायची। 7 लवंग, 7 तुळशीची पानं, देवघराच्या समोर बसायचं। हा उपाय सकाळी करायचा आहे, लक्षात ठेव, सकाळी देवघराच्या समोर बसायचं, शुद्ध तुपाचा तेलाचा दिवा लावायचा, त्यानंतर छान उदबत्ती वगैरे लावायची, माता लक्ष्मीला हळदी कुंकू अर्पण करायचं। लवंग घेतलेली जी आहे
ती एका तुळशीच्या पानावर घ्यायची. ही तुळस आणि लवंग दोनही गोष्टी देवघरात माता लक्ष्मीच्या समोर अर्पण करायच्या. माता लक्ष्मीचं स्मरण करायचं, कुलदेवीचं स्मरण करायचं, पुन्हा तुळशीचं पान घ्यायचं, पुन्हा दुसरं लवंग घ्यायचं, इच्छित मनोकामना व्यक्त करून पुन्हा एकदा माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि हे तुळशीचं पण लक्ष्मीला अर्पण करायचं. अशी 5ही तुळशीची पानं आणि 5ही लवंगा एक एक करत अभिमंत्रित करायची आहेत आणि माता लक्ष्मीला अर्पण करायची आहेत. त्यानंतर काय करायचं, दिवसभर ही पानं लवंग देवघरात ठेवू द्यायची. रात्री जेव्हा तुम्ही झोपायला जाल तेव्हा ह्या 5ही लवंगा तिथून उचलायच्या आणि 5ही तुळशीची पानं उचलायची आणि एका कागदामध्ये किंवा एखाद्या कापडामध्ये ती बांधायची आणि आपल्याला झोपताना ती उशीखाली ठेवायची. ठीक आहे, रात्री झोपताना ती उशीखाली ठेवायची. दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही सकाळी उठल्यानंतर काय करायचं, स्वच्छ स्नान वगैरे अंघोळ सगळं आवरायचं. त्यानंतर यातील म्हणजे ही जी पुडी आपण उशीखाली ठेवली होती त्यातील एक तुळशीचं पान काढायचं आणि लवंग काढायचं. लवंग जे आहे ते देवघरात लावलेल्या दिव्यात टाकायचं, म्हणजे जे तेल असेल त्याच्यामध्ये तेल किंवा तुपामध्ये घालायचं. आणि जे तुळशीचं पान आहे हे आपल्याच देवघरामध्ये आपल्याच अंगणामध्ये किंवा आपल्या गॅलरीमध्ये जी तुळशी असेल त्या तुळशीच्या मातीमध्ये हे तुळशीचं पान दाबून द्यायचं. आता राहतील 4 पानं आणि 4 लवंग. ही पोटली पुन्हा करायची. रात्री झोपताना ती उशी खाली ठेवून द्यायची. दिवसभरही ती बेड खाली ठेवली तरी चालेल. दुसऱ्या दिवशी पुन्हा उठल्यानंतर स्वच्छ स्नान करायचं. हे लवंग देवघरातील दिव्यामध्ये घालायचं आणि तुळशीचं पान तुळशीच्या मातीमध्ये खोचायचं. असं 5 दिवस सलग करायचं. किती? 5 दिवस. म्हणजे आज समजा मी हा उपाय केलेला आहे तर उद्यापासून 5 दिवस कंटिन्यू 5 दिवसात हे 5ही लवंगा दिव्यात अर्पण करून होतील आणि 5ही तुळशीची पानं ही तुळशीच्या मातीत रोवून होतील. 5 दिवसांच्या आत तुमच्या आयुष्यात नक्की चमत्कार घडेल. कर्जातून मुक्तता व्हायला सुरुवात होईल. अडलेली इच्छा पूर्ण होईल. लक्ष्मी प्रसन्न होईल. लक्ष्मी नुसती प्रसन्न नाही होणार तर ती खळखळून येईल. यानंतरचा तिसरा आणि अत्यंत प्रभावी असणारा उपाय हा लक्ष्मी प्राप्तीसाठी, धन येण्यासाठी आणि तुमच्या आयुष्यातील अडीअडचणी सुटण्यासाठी आहे. यासाठी काय करायचं तर बाजारामध्ये मार्केटमध्ये ज्या पोटल्या मिळतात ह्या पोटल्या घेऊ शकतात किंवा एखादं कापड घेतलं तरीही चालेल. त्यामध्ये अर्धा चमचाभर तुम्हाला बडीसोप घालायची आहे. अर्धा चमचाभर, लक्षात ठेवा जे साहित्य सांगते व्यवस्थित घ्या, अर्धा चमचाभर बडीसोप घालायचा आहे. यामध्ये अर्धा चमचाभर तुम्हाला धने घालायचे आहेत. यानंतर एक छोटा तुरटीचा खडा घालायचा आहे. 1 चिमूटभर यात मीठ घालायचं आहे. थोडी हळद घालायची आहे. थोडं कुंकू घालायचं आहे आणि अख्ख्या 21 अक्षता घालायच्या आहेत. हे सगळं त्या पोटलीत घालून त्या पोटलीची रश्शी असेल तर खेचा, जर कापड घेतलं असेल त्याला गाठ मारा आणि ही तयार केलेली जी पोटली आहे ही पोटली आपल्या देवघरात माता लक्ष्मीला म्हणजे माता लक्ष्मीच्या चरणांना ठेवा. त्या पोटलीला धूप दीप ओवाळा आणि रात्री झोपण्यापूर्वी ही पोटली आपल्या उशीखाली ठेवा. जोपर्यंत भाग्य उजळत नाही, जोपर्यंत हवा तितका पैसा येत नाही, धनाचा मार्ग खुला होत नाही, तोपर्यंत ही पोटली उशा खालीच ठेवायची. खूप प्रभावी उपाय आहे. खूप महत्त्वाचा उपाय आहे. ज्याही वस्तू घेतलेल्या आहेत त्या अत्यंत प्रभावी आहेत. शास्त्रामध्ये सांगितलेल्या लक्ष्मी प्रसन्न करण्यासाठी ह्या विशेष वस्तू आहेत. ठीक आहे.